हाय गाईज, आज आहे कृष्ण जन्माष्टमी. त्याची तयारी करायली. मस्त पाट ठेवलं, त्याच्यावरती कृष्णाची मूर्ती ठेवली आहे, राधे कृष्णाची. फोटो पण होती माझ्याकडे, ते पण घेतली. पंचपाळ घेतला आणि नेमकं त्याच्यातली हळदी कुंकू संपलेलं. त्यामुळे मग हळद भरली, कुंकू भरलं आणि त्यानंतर मग मस्त राधे आणि कृष्णाला हळद वगैरे कुंकू वगैरे लावून घेतलं. कृष्णाची स्थापना केली. पंचामृताने थोडा वेळ नाही मिळाला, बट पंचामृताने त्यांना स्नान घालवले. मग त्यानंतर पूजेची तयारी करून फळं वगैरे ठेवले. मग राहिली होती सगळ्यात मेन रांगोळी घेतली, रांगोळी काढली. थोडीफार डिझाईन, सिंपलशी डिझाईन काढली आणि मस्त त्याच्यामध्ये आता कलर तर भरायचे नव्हते, होते माझ्याकडं, पण भरायला वेळ नव्हता. त्यामुळं मला आता पटपट जशी आली तशी भरली मी. आणि मी उठले 2 मिनटासाठी, रांगोळी मिटली. त्यानंतर मग आता कलर्स घेतले रांगोळीमध्ये भरण्यासाठी. अगोदर लाल कलर घेतला समोरच्या पाकळ्यांमध्ये भरण्यासाठी. पाकळ्यांमध्ये भरलं ते थोडं साईडला पडलं. त्याच्यामुळं साईडनी व्हाईट कलरची रांगोळी घेऊन अजून ब्रॅकेट केले व्यवस्थित. असे 3 पाकळ्यांना तसेच केले छोट्या लाईनमध्ये. आणि त्यानंतर मग येलो कलरची थोडीशी रांगोळी घेतली. मग ती थोडी डिझाईनमध्ये भरली, या साईडला, उजव्या साईडला, डाव्या साईडला, काही पाकळ्यांमध्ये. त्यानंतर मग ग्रीन कलरची रांगोळी घेतली. मग ग्रीन कलरची रांगोळी पण एका पाकळीत हे, एका पाकळीत ते, अशी भरली. छान वाटत होती, मला आवडलेली. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बाकी काय, पंचपाळ वगैरे ठेवलेला. आणि त्यानंतर मग आता काय राहिलं होतं, दिव्यामध्ये वात टाकायची. सगळ्यात मेन काम तर तेच राहून गेलं. मग दिव्यामध्ये वात वगैरे टाकली, वात्या. आणि मग त्यानंतर मग तेल वगैरे भरलं त्याच्यामध्ये व्यवस्थित. मध्ये आरती करायची होती, त्यामुळे मग अगोदर दिवा वगैरे बनवून घेतला, छान तयार भरून घेतला. त्यानंतर मग आता छान दिवा भरून झाल्यानंतर थोडा वेळ इकडं बघितलं, फुलं वगैरे बघितले. फुलं अक्षतासाठी हे करून घ्यायचे होते, पण त्याआधी म्हणलं दिवा वगैरे लावून घ्यावं. दिवा लावून घेतलं की मस्त असं छान अगरबत्ती घेतली. अगरबत्ती घेऊन मस्त ती अगोदर लावली देवापाशी. एकदम सुगंध असलं ना, खूप छान वाटते. मोगऱ्याची अगरबत्ती खूपच छान वाटते, मस्त सुगंध होते घर पूर्ण. मग अक्षतेसाठी फुलं वगैरे घेतली. मग त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. मला आरती काही असं बोलता तर येत नाही, त्यामुळे मग मी थोडंफार असं मोबाईलवर लावलेलं थोडा वेळ. आणि मग आरती करून घेतली तशीच. मग दोघांनी आम्ही पाया वगैरे पडून घेतल्या. आणि त्यानंतर मग ह्यांनी पूजेची असं पूर्ण असा व्हिडिओ घेतलाय. मला तर खूप आवडली, माझ्या आहोंला पण आवडली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून नक्की कळवा.